छोलेची भाजी, पुरी, लिंबू, कांदा, मस्त मस्त छोलेची भाजी कशी करायची जरा चटकन बघूयात. त्याला करायला ना आपण हे छोले आणि ह्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले जास्त नाही पण थोड्या प्रमाणात जर का टाकले ना तर चव छान येते आणि ते कचकच लागत नाही, काढून फेकता येतात. टोमॅटो सुद्धा मी शिजवताना यातच घालतीये. ते छान मस्त मऊ शिजतात आणि त्याची चव वेगळी येते, अशी कच्ची वगैरे स्वाद लागत नाही त्याला. तर हे शिजून घेऊयात छोले. त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे बारीक करून घेणार आहोत, लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा एवढं बारीक करायचं आणि एवढं तेलामध्ये छान परतून घ्यायचं. अशी पेस्ट करून घ्यायची छान. आता तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरं आणि हे पेस्ट टाकूयात आणि छान परतून घेऊयात. ते बघा जिरं चांगलं फुललं. आता आपण ही पेस्ट टाकून घेऊयात. त्याला परतून घेऊयात. टोमॅटो आपण त्याची पेस्ट करून घेऊयात आणि ती पेस्ट हे जो कांदा लसूण आलं परततोय ना त्याच्यामध्ये टाकून घेऊ. हे टोमॅटोची पेस्ट ती टाकून घेतली. ह्या सगळ्याला तेल सुटेपर्यंत छान व्यवस्थित परतून घ्यायचं आपण. तेल सुटलेले. आता हे शिजवलेले जे छोले ते सगळे नाही टाकायचे. 1 चमचाभर छोले आपण स्मॅश करून घेणार आहोत वेगळे आणि मग बाकीचे छोले आपण हे मसाल्यामध्ये टाकूयात. हे जे परतलेले त्याच्यामध्ये मी धने जिरे पावडर 1 चमचा, हळद आणि काश्मीरी लाल तिखट आणि छोले मसाला 1 चमचा टाकलाय. एवढे छोले मी मिक्सरमध्ये स्मॅश करून घेणार आहे. आता खूप बारीक नाही, एकदाच फिरवलंय मी. असं ओबडधोबड बारीक असलं तरी चालेल, थोडीशी ग्रेव्ही घट्ट होते आपली त्याच्यामुळे. आता या ग्रेव्हीमध्ये हे बारीक केलेलं टाकून घेऊ आपण. हे नीट हलवून घेऊयात. ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं क्रीमी टेक्स्चर पाहिजे असेल ना तर अर्धा चमचा मिल्क पावडर घाला. तयार झाली. गॅस बंद करू आणि वरून कोथिंबीर टाकून घेऊयात आपण. कोथिंबीर टाकली आहे. जसं जसं ते थंड होत जाईल ना तसं तसं ते घट्ट होतं. तुम्हाला जेव्हा सर्व करायचंय तेव्हा थोडंसं गरम पाणी करून तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता, कारण हे घट्ट होणार जसं जसं गार होईल तसं. मस्त गरम गरम छोले, लिंबूची फोड आणि पुरी तयार आहे. कांदा आवडत असेल तर कांदा. ह्याच्यामध्ये जर का छोले मसाला नसेल तर गरम मसाला टाकला तरी सुद्धा चालेल, तरी पण चव छान येते.